भगवान महावीरांच्या जिओ और जीने दो मंत्राचा जागर. खोपोलीत ओसवाल परिवारातर्फे पाणपोईचे भव्य उद्घाटन. जगा आणि जगू द्या या शांततेचा आणि अहिंसेचा महामंत्र संपूर्ण जगाला देणारे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज खोपोली शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून खोपोलीतील नामांकित ओसवाल परिवाराच्या वतीने मानवी सेवेचा एक आदर्श वस्तुपाठ सादर करण्यात आला आहे. धार्मिक विधी आणि वरघोडा. श्री विमलनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ खोपोली यांच्या वतीने आज शहरात भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. जैन समाजाच्या शेकडो बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभाग नोंदवला. भगवान विमलनाथ आणि भगवान महावीर यांच्या जयघोषाने संपूर्ण खोपोली बाजारपेठ दुमदुमून गेली होती. सेवेचा ओलावा आणि पाणपोईचे उद्घाटन. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तहानलेल्यांना पाणी पाजणे हाच खरा धर्म मानून श्रीमती वर्जुबाई देवीचंदजी ओसवाल यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सुनबाई तपस्वी सौ संगीता किशोर ओसवाल यांच्या वार्षिक तपपूर्ततेनंतर ओसवाल परिवारातर्फे एका भव्य पाणपोईचे आयोजन करण्यात आले होते. या पाणपोईचे उद्घाटन परमपूज्य जैन मुनींच्या पावन उपस्थितीत संपन्न झाले. या सोहळ्याला जैन मुनी श्री मोहनदालजी महाराज, जैन मुनी श्री मुक्तिप्रभ सुरेश्वरजी महाराज आणि जैन मुनी श्री भानुरत्न हर्षरत्न मुनी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. गुरुदेवांच्या हस्ते आणि मंगल मंत्रोच्चारात या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. ओसवाल परिवाराचा सेवाभाव. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ओसवाल परिवारातील सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये श्री किशोर ओसवाल आणि श्री गणेश ओसवाल तसेच त्यांच्या पत्नी तपस्वी सौ संगीता किशोर ओसवाल व सौ पिंकी गणेश ओसवाल यांचा सक्रिय सहभाग राहिला. कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच नातू चैतन्य किशोर ओसवाल, जैनम किशोर ओसवाल, नातसून सौ डॉली चैतन्य ओसवाल आणि नात प्रियांका गणेश ओसवाल यांनी देखील या सेवा कार्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. उपस्थित मान्यवर. या प्रसंगी श्री विमलनाथ जैन संघाचे अध्यक्ष श्री सुभाष पोरवाल यांच्यासह संघाचे सर्व विश्वस्त आणि खोपोलीतील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. केवळ धार्मिक विधी न करता प्रत्यक्ष समाजसेवा करणे हीच भगवान महावीरात यांना खरोखर आदरांजली आहे, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. तप, सेवा आणि भक्तीचा हा त्रिवेणी संगम आज खोपोलीतील ओसवाल परिवार आणि जैन संघाच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. बोलो भाई, जयकार बोलो.